तुम्ही दर दिवशी सूर्याला जल अर्पण करता का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर सूर्याला जल अर्पण करतेवेळी आपल्याला जलामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत किंवा जल अर्पण करतेवेळी सूर्यनारायणाचे कोणते मंत्र म्हणायचे आहेत, चला तर जाणून घेऊया. सर्वात प्रथम तर आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. तो इतर धातूचा नसावा. तांब्याचा लोटा आपल्याला जलाने भरून घ्यायचा आहे आणि त्या जलामध्ये आपल्याला रोळी किंवा लाल चंदन आणि फुलं मिश्रित करायचे आहेत आणि हे जल आपल्याला सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे. तर जल अर्पण करतेवेळी आपल्या डोक्यापासून 8 इंचापर्यंत आपले हात वरती असावेत, जेणेकरून सूर्यनारायणाचा प्रकाश त्या पाण्याच्या धारेला क्रॉस करून आपल्या शरीरावरती पडेल. या पद्धतीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तर जल अर्पण करतेवेळी आपल्याला एका मंत्राचे पठण करायचं आहे, तो म्हणजे सूर्यबीज मंत्र. तर तो असा आहे: ओम हराम ह्रीम रूम सह सूर्याय नमः. ओम हराम ह्रीम रूम सह सूर्याय नमः. या मंत्राचे पठण करून आपल्याला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचे आहे. आणि हा जर तुम्हाला नाही जमला तर काहीच हरकत नाही. तुम्ही जे सूर्याचे सोपे नावं आहेत अगदी ते तुम्ही घेऊ शकता. ते असे आहेत: ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम दिनकराय नमः, ओम रविदेवाय नमः, ओम रवये नमः, ओम खगाय नमः, ओम मित्राय नमः. या 7 नावांचं पठण करून तुम्ही सूर्याला जल अर्पण करू शकता. सूर्याला जल अर्पण झाल्यानंतरून आपल्याला सूर्यनमस्कार करायचा आहे. सूर्याला नमस्कार करतेवेळी आपल्याला एक छोटीशी प्रार्थना म्हणायची आहे. ती म्हणजे असे की उगतानी लाल मग टाकी भूमकार, तिसऱ्यांदा जटाचा भार, चौथ्यांदा मोत्याचा हार आणि 5व्यांदा माझा नमस्कार, जय सूर्यनारायणा. तर ही छोटीशी प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे आणि सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे. तर या पद्धतीने सूर्यनारायणाला जल आपण अर्पण करू शकता.